जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस वसाहतची सनद पुन्हा उच्च न्यायालयामार्फत भोईर कुटुंबियांना देण्यात आली। आज भूमापन विभागामार्फत या ठिकाणी मोजणी सुरू असतानाच येथील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली। नागरिकांना नोटीस न देता सर्वे होत असून आम्हाला बाधित करण्याचा डाव संबंधित लोकांचा असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। आता या सनद प्रकरणावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला व एनसीटी शाळेसमोर पोलीस वसाहत आहे। एनसीटी स्कूल समोरील बैठ्या चाळीची निवासस्थाने धोकादायक झाल्याने अनेक वर्षापासून ती बंद आहेत। या ठिकाणी कॅम्प 5 मधील रहिवासी तुकाराम सखाराम भोईर यांना तत्कालीन प्रांत अधिकारी यांनी अल्टरनेट सनद म्हणून देण्यात आली होती, परंतु विठ्ठलवाडी पोलिसांनी आक्षेप घेऊन पुन्हा सनद पोलीस आयुक्तालयाच्या नावे केली। या प्रकरणी भोईर कुटुंबियांचे वकील करण चावला यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन पुन्हा भोईर यांच्या नावे सनद मिळवून दिली। त्यानंतर या ठिकाणी ताबा आणि मोजणीचं काम वेगाने सुरू आहे। या कामाला आता स्थानिक नागरिक गौरव भालेराव आणि नगरसेवक धनंजय बोडारे यांनी विरोध दर्शवलाय। आमची तक्रार आम्हाला 15 दिवसापूर्वी असं समजलं की इथे कोणतरी सरदार लोक येत आहेत आणि अतिरेक करून आमचे रस्ते वगैरे सगळे बंद करतायत। पण इथे जवळजवळ 70 ते 80 पासूनचे जुने रहिवासी, आम्हीच 25 ते 30 वर्षापासूनचे इथे आहोत। आमचे जरी घर ते रस्ते बंद करतायत, आम्ही म्हणजे जायचं कुठून यायचं कुठून आणि जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून ते लोक आजूबाजूला गाडीवरून चक्कर मारतात आणि महिलांना खुन्नस देत आहेत। म्हणून आम्ही चौकशी केली की हे लोक कोण आहेत। तेव्हा आम्हाला सगळी माहिती पडली की हे लोक इथं बांधकाम करण्यासाठी येत आहेत आणि जर ते खरे असतील तर त्यांनी आम्हाला समोर येऊन सांगावं की बाबा कुठून कसं कितीपर्यंत बांधणार आहेत। पण असं आम्हाला वाटतं, आमचे आबा नगरसेवक किती वर्षापासून आम्ही आबांना ओळखतो, आबा इथे कब्जा करू शकले असते किंवा भालेराव करू शकले असते। कोणी इथं कब्जा केलेला आहे ना, जशी जागा पडली तशी आम्ही बघतो तशीच ती जागा पडलेली। हा कोण तिसरा माणूस होतो आणि इथे बांधकाम करतो? आम्ही हे होऊन देणार नाही अजिबात सुद्धा। माझे नाव सुनीता सुनील पवार, राहणार इथेच राहते मी, इथेच घर आहे माझं, उल्हासनगर पोलीस लाईनच्या पाठीमागे। नाही, आम्हाला नोटीस वगैरे कोणालाच नाही। उलट ज्या दिवशी आम्हाला माहिती पडलं ते सरदार लोक आले तर मी महिला घेऊन गेली तर त्यांनी फोटो काढायचं नाटक केलं आणि आम्हाला खुन्नस दिली। आम्ही थांबा म्हणतोय तर तो निघून गेला, थांबलाच नाही। नोटीस काय ते तर लावलीच नाही, चिकटवली सुद्धा नाही। दोघांनी अशी पकडली आणि ते लोक निघून गेले। म्हणजे कमीत कमी तू बोल तरी ना आमच्या बरोबर काय ते खुन्नस देतो महिलांना म्हणजे काय? किती घरांना नोटीस ते आता बघा घरात सगळा एरिया आम्ही दाखवलाय व्हिडिओ मध्ये की जवळजवळ सगळेच आहेत, त्यांना सगळ्यांना नोटीस भेटले। बऱ्याच जणांनी घेतले पण नाहीत नोटीस, असं पण झालं ना। बऱ्याच जणांना सत्य परिस्थिती पण माहिती काय आहे। आम्ही काल आम्ही सगळ्यांना सांगितलं, त्यावेळी त्यांना माहित झालं घरोघरी गेलो आणि त्यांना कल्पना दिली की आपल्या एरियात काय चाललंय ह्याची तुम्हाला नेमकी आहे का, त्या म्हणजे अनुषंगाने सगळा जेवढा आम्हाला जनसमुदायाचा प्रतिसाद मिळाला। आज इथं ते आले होते अधिकारी, काय बोलणं झालं? त्यांनी कधी सांगितलं ना, फक्त मोजणी किती केली काय केली हे सांगत होते। फक्त नोटीस किती जणांना भेटली आहे। अहो कुठलाही अधिकारी यायला ना आम्हाला सांगेल आम्ही अधिकारी तो अधिकारी, आमचा नगरसेवक, आमची माणसं आम्ही ह्यांनाच ओळखतो, बाकी कुणीही यायचं नाही आणि आम्हाला त्रास द्यायचा नाही। या जमिनीची सनद काढली होती आणि या ठिकाणी पत्र तोडून ताबा घ्यायचा प्रयत्न झाला। आता पुन्हा तो प्रकार एकदा पूर्ण समोर आलेला नागरिकांचा विरोध आहे। या ठिकाणी नोटीस देण्यात नाही आलेल्या मोजणीच्या संदर्भात काय विषय? काय नालायक अधिकारी आले की त्याचा परिणाम लोकांवर होतो। या उल्हासनगरमध्ये SDO एक तथाकथित आले, सुरुवातीला वाटलं की सरकारी मालमत्ता ताब्यात घेत आहेत, पण ताब्यात घेण्याचा त्याचा मनसुबा वेगळा होता आणि ते कोणातरी विकायचं होतं। या ठिकाणी सुद्धा 2019 साली असंच प्रकार झाला होता की सनद दिली, बोगस सनद, ते प्रकरण कोर्टात आहे आणि मला वाटतं कोकण आयुक्तांकडे सुद्धा आहे। त्या भ्रष्ट अधिकाऱ्याने केलेला प्रकार, एकदम बदनाम अधिकारी, त्याने केलेला प्रकार संपूर्ण उल्हासनगर विकलं होतं त्याने। स्मशानभूमी असेल, गुरुद्वारा असेल, या पोलीस लाईन असतील, 5 वर्षापूर्वी असंच या ठिकाणी अचानक पत्रे काढायचं काम चालू होतं। सकाळी मला लोकांनी तक्रार केल्यानंतर मी आलो पोलीस स्टेशनला, सांगितलं बाबा 11 महिन्याचा करार असेल, भाडेकरू असेल, त्याला खाली करायचं असेल तर कायदेशीर कारवाई करावी लागते।
यांनी ताब SDOने त्यांनी कोणी काय अधिकारी असेल त्यांनी काय खाल्लं असेल काय माहीत नाही, पण पोलिसांचा अधिकार आहे की ती खाली करायची की नाही त्यांनी तुम्ही त्याच्याकडून लिहून दिले का, NOC दिली का, PWDची वर्क ऑर्डर आहे का तोडायची. त्याच्यानंतर ते प्रकरण थांबलं आणि त्यानंतर या संपूर्ण बोगस सनद प्रकरणाला एक वळण आलं. त्यांनी स्पीड घेतला. जवळपास सर्वच लोक जागृत झाले आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी या बिल्डरने किंवा या तथाकथित भूमाफियाने सर्वच लोकांनी विरोध केला आणि मग झाल्या होत्या. पुन्हा हायकोर्टात जाऊन त्यांनी काहीतरी रिवोक केलं. मी स्मशानभूमीमध्ये सुद्धा आहेत, लहान मुलांचं दफन करण्याची जागा आहे ती सुद्धा ताब्यात घ्यायचं चाललेलं आहे किंवा घेतलेली आहे. असा विचित्र प्रकार हा उल्हासनगरमध्ये आज या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना दहशतीखाली आहेत. पूर्वीचे इथं राहणारे आमचे पवारसाहेब असतील, कारगिर आहे, सूर्यवंशी आहेत परिवार 65 पूर्वीपासून, म्हणजे ही पोलीस लाईनमध्ये त्यांची मध्ये होते. पोलीस स्वतःच्या बांधलेल्या आहेत अशा जागा 65. आता इथं उल्हासनगरमध्ये निर्वासितांना सनद देण्याचा जो कायदा आहे तो 1965 पूर्वी ज्याचा ताबा असेल त्यांना सनद मिळाली जाते. इथं कोणीतरी कुठली तरी जमीन दिली असं दाखवतोय, ती दिली की नाही तेही माहीत नाही. ही कोर्टाने वास्तविक पाहता ही कोर्टाने तपासायला पाहिजे होतं की जागा गेली कुठे. मला वाटतं पत्रकारांनी शोधपत्रिका तुम्ही आहेत, सदर कोण तुकाराम पाटील आहे किंवा तो भोईर आहे, त्याची जागा खरोखर गेली का, महानगरपालिकेचा एवढा मोठा विकास कुठला झाला की महापालिकेला भूखंड दिला त्याच्याऐवजी अल्टरनेट साईट म्हणून ही दिलेली आहे, हा शोध घ्या पहिला. मला वाटतं उल्हास पिटिशनमध्ये ते टाका. एवढी मोठी जागा या जागा मालकाने दिली कुठली, त्या मोबदल्यात SDOने त्याला ही जागा दिली. 450 वाल गेली आहे. 450 वाल नाही, 4,500 असेल किंवा किती असेल ती एवढी गेली का. एवढा महापालिकेला कुठला भूखंड दिला आणि त्या ठिकाणी महापालिकेची कुठली इमारत राहिली हा पहा. मी उद्या यासाठी आज मी SDOकडे सुद्धा अपॉइंटमेंट घेतली होती. महापालिकेच्या कमिशनरना मी सांगणार की एवढा मोठा भूखंड जो हायकोर्टाच्या माध्यमातून हा गिळंकृत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. बरं, अधिकारी काय बोलायला गेल्यानंतर मग हायकोर्टचा कंटेम्प्टची भीती दाखवली जाते, त्यामुळे अधिकारी बोलत नाहीत, पण पब्लिकला काय नाही. यांच्या म्हणजे घर इथं रक्ताचं पाणी यांनी केलेलं आहे. 1965 पूर्वीपासून इथं राहतात, 67 त्या पावत्या आहेत, त्यामुळे असं सहजासहजी जाणार नाही याची मी यांना खात्री देतो. आम्ही कोर्टात त्यासाठी पिटिशन करू आणि वाटेल त्या कायदेशीर मार्गाचा लढा लढूच, पण गरज पडली तर रस्त्यावर सुद्धा उतरणार. आता या प्रकरणी भोईर यांचे वकील करण चावला यांनी गौरव भालेराव यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारची जमीन हडप करत नसून नागरिकांची 1 फूट सुद्धा जागा किंवा घर घेणार नाही आहोत. नागरिकांची कोणीतरी दिशाभूल करत असल्याचं चावला यांनी सांगितले. आज 5 फरवरी 2025 को वहाँ पे मूजने का तारीख निकाला गया था सिटी सर्वे डिपार्टमेंट के थ्रू हमारा एप्लीकेशन पे. अब वो एप्लीकेशन करने के बाद वहाँ पे जगह पे मूजनी हुआ और वहाँ पे एक मूजनी होने के बाद में वहाँ पे हमने जो नियर बाय चारों बाजू 3 बाजू, एक बाजू रोड है और 2 बाजू पैसेज है और एक बाजू गवर्नमेंट की प्लॉट पे बहुत लोगों ने अतिक्रमण करके रखा है. वहाँ पे हमने सबको नोटिस देके सिटी सर्वे ने नोटिस बजावनी करके वहाँ मूजनी किया. वो मूजनी होने के बाद वहाँ पे गौरव गौतम भालेराव व इतर 21-22 लोगों ने वहाँ पे एक ऑब्जेक्शन डाला कि ये 1257-1258 जो जगह है वो पुलिस की है और उसके अंदर ऐसा लिखा गया कि उसमें हमारी व्यवहार भी अफेक्ट हो सकती है और हमको नोटिस नहीं मिला करके. लेकिन जब भी आज हम वहाँ पे गए तो हमको पता चला कि मैं अपने जो मेरे क्लाइंट हैं वो उनकी तरफ से मैं गया था क्योंकि उन्होंने मेरे को एज एन एडवोकेट अपॉइंट किया है. तो वहाँ पे जब हमको प्रकरण मालूम पड़ा तो वहाँ की जितनी पब्लिक है उनको मिसगाइड किया, उसको ये मिसगाइड किया कि हमने उनके घर का जगह ले लिया है, उनके घर ले लिए हमारी ड्राइंग में और उनके घर सब टूटने वाले और उनके घर सब डिमोलिश होने वाले हैं, जो कि बिल्कुल झूठ है और बिल्कुल गलत है. और ये किसने वहाँ पे रूमर फैलाई वो उन लोगों को पता. लेकिन मैं आज बिल्कुल क्लियर करता हूँ, भोईर साहब बाजू में बैठे उनके माध्यम से बिल्कुल क्लियर कर देता हूँ
कि उनके घर का 1 स्क्वायर फीट नहीं, 1 स्क्वायर इंच जगह भी हमने उस ड्राइंग में नहीं लिया है, ना ही उनकी एक भी जगह का व्यवहार डिफेक्ट हुआ है। उनको किसी ने बिल्कुल टोटली मिसगाइड किया है और बिल्कुल उनके जो एप्लीकेशन है और वो जो बोल रहे हैं वो मैच भी नहीं होता है। उनको एप्लीकेशन भी शायद पढ़ के उन्होंने साइन नहीं किया, किसी ने उनको बना के दिया और उन्होंने साइन करके शायद डाल दिया है, ऐसा हमारे को दिखता है। क्योंकि उनका जो बोलना था, जो वर्बली उनका ऑब्जेक्शन था और जो उन्होंने पेपर पे लिखा है वो बिल्कुल मैच ही नहीं होता है। वो पेपर पे लिखा है वो बिल्कुल अलग है और जो वो जो वहाँ पे जाके आर्ग्यू कर रहे हैं कि हमारा जगह ले लिया है वो बिल्कुल गलत है। जो आपके क्लाइंट है जो भोईर, हाँ। उनको ये जगह अलॉट होने का कारण क्या है? और ये जो पिछले 5 साल जो मामला था पुलिस के साथ के ऊपर जो मामला सामने आया था, हाँ। वो सनद उनको दिया गया था, फिर ये क्या प्रॉब्लम? मैं आपको इतना बता सकता हूँ कि वो जगह जो था, इनको जगह क्यों मिला। इन्होंने अपना खुद का जगह आज से 1988 में पुलिस के ताबे में दिया था, बहुत बड़ा लैंड जिसका एरिया था 8,000-9,000 स्क्वायर यार्ड। उसके एवज में गवर्नमेंट अल्टरनेट साइट देता है। अल्टरनेट साइट मतलब जो उनका जगह बड़ा उन्होंने जगह लिया और उनका जो छोटा छोटा जगह फ्री हुआ, तो आप उनको गवर्नमेंट को प्रपोज करो और गवर्नमेंट के अगर ताबे में रहता है और उनके काम का नहीं रहता है, तो क्योंकि उनको बड़ा जगह चाहिए, आगे पब्लिक बढ़ रही है, पीपल की जो पॉपुलेशन है उल्लासनगर में डेंसली पॉपुलेटेड एरिया है, वो पॉपुलेशन बढ़ रहा है, वो बढ़ने की वजह से उनको बड़ा जगह चाहिए और छोटा जगह नहीं। अब कल पुलिस स्टेशन में और कर्मचारी, वैसे देखते हैं हम गवर्नमेंट का मोस्टली सब ऑफिस अंडर स्टाफ है, उल्लासनगर में पब्लिक ज़्यादा है, हर कर्मचारी के ऊपर लोड है, तो उनको एक जगह चाहिए रहता है, बड़ा कार्यालय बने, उधर ज़्यादा लोग आए। उल्लासनगर का डेंसली पॉपुलेटेड एरिया है, तो उस वजह से उन्होंने छोटा छोटा अपना जगह सरेंडर करके और बड़ा गवर्नमेंट ने उनको अलॉट किया रिजर्वेशन के थ्रू। तो हम भोईर थे जो पहली बार गए कि नहीं हमारा जगह आप ले लो, और वो 40 साल के बाद उनको छोटा छोटा जगह मिल रहा है, जिसमें भी लोग आके ऑब्जेक्शन क्रिएट कर रहे हैं और हम उसको लीगली फाइट कर रहे हैं। अब हाईकोर्ट ने इसमें क्या ऑर्डर पास किया, मैं उसके ऊपर बिल्कुल टिप्पणी नहीं कर सकता हूँ, बिकॉज वो ऑर्डर को एज इट इज पढ़ना पड़ेगा। ऑनरेबल हाईकोर्ट ने जो ऑर्डर पास किया है वो मैं आपके पास कॉपी ऑनलाइन अवेलेबल है, पब्लिक डोमेन में अवेलेबल है, मैं फिर भी आपको एक कॉपी फॉरवर्ड कर देता हूँ, जिसका जो एज इट इज मतलब है उसका वही मतलब पकड़ना पड़ेगा, और उसको बिल्कुल भी मैं इंटरप्रिटेट करने के लिए मतलब नॉट अ गुड पर्सन और अ राइट पर्सन टू इंटरप्रिटेट दैट ऑर्डर। वो ऑर्डर में जो लिखा है वो एज इट इज समझना है, और मैं ऑर्डर की कॉपी आपको दे देता हूँ। उसमें क्लियरली इनको वापस रीग्रांट कर दिया गया लैंड, और इनका लैंड है। हाँ, ये बात क्लियर कर देता हूँ, उनका जो आगे का लैंड है जो इन्होंने वहाँ पे अभी अपना पोजीशन दिखाया है, उसके अलावा दूसरा जो वो लोग निवास स्थान वहाँ पे रह रहे हैं, जो जिनके घर में रह रहा है, ये वो जगह से हमारा 1 स्क्वायर इंच बोल रहा हूँ मैं, 1 स्क्वायर फीट भी नहीं होता, 1 स्क्वायर इंच उंगली जितना होता है मेरे, इतना भी जगह उनका हमने नहीं लिया है, उनको किसी ने मिसगाइड किया है। अब मैं इस विषय को छोड़ के मैं आपको एक जनरल सिस्टम बताता हूँ कि हमारे उल्लासनगर के आजकल बहुत नेता बहुत अच्छे, बहुत ज़्यादा वर्किंग में, बहुत आजकल सक्रिय एक्टिव है पब्लिक की सेवा करने के लिए। इतना रोड का काम चालू है, पूरा ड्रेनेज का काम चालू है, ये सब हमारे जो अच्छे नेता लोग हैं वो लोग काम कर रहे हैं। लेकिन जहाँ अच्छा ही है ना वहाँ बुराई भी है। तो कुछ, मैं किसी का नाम नहीं ले रहा हूँ, ना मैं किसी को एलिगेट कर रहा हूँ, ना मेरे को पता है, मैं आपको एक जनरल सिस्टम बता रहा हूँ। वो आग पे रोटी सेकना जो रहता है ना, तो ये जो इसका मतलब बता रहा हूँ मैं, आग पर रोटी सेकने का मतलब क्या होता है, एक प्रोवर्ब है, एक मुहावरा है, आग पर रोटी सेकते कुछ लोग। तो क्या करते, मिसगाइड करते लोगों को, उनके अंदर आग बनाते कि आपका ऐसा हुआ, आपका ये किया। मैं इस केस को रेफर नहीं कर रहा हूँ, पर वो आग बना के और उसको मिसगाइड करते कि गलत जगह पे जाके गलत डायरेक्शन में उनसे ऑब्जेक्शन डलवाया जाता है और गलत चीज़ बोली जाती है। इस तरह का काम कुछ लीडर्स करते, और किसी पक्ष के लिए नहीं बोल रहा हूँ मैं, किसी जगह के लिए नहीं बोल रहा हूँ, किसी नेता के लिए नहीं बोल रहा हूँ, और ये इस तरह की हरकत ही उल्लासनगर को डुबाती है। लेकिन जहाँ बुरे लोग हैं तो वहाँ अच्छे लोग भी, तो ये अभी समझदार को इशारा काफ़ी है। हाईकोर्ट में उन्होंने भी PR दर्ज किया है। हमको PIL का कॉपी मिलेगा, हम उसका रिप्लाई जो लीगली बनता है, तो जो सब जुडाइस मैटर है उसके लिए हम कुछ कमेंट नहीं कर सकते, लेकिन अगर उन्होंने डाला है हमको कॉपी मिलेगा तो हम रिप्लाई फाइल करेंगे। और विल, उनका ये भी आरोप है कि आप और आपके पिता जो टेलर के जो विभाग है, विभाग है, इन अधिकारी को मैनेज करके मतलब ये काम करते हैं। आप ये सारे प्लॉट आरोप कर रहे हो। सर, एडवोकेट कभी भी कोई भी चीज़ मैनेज नहीं करता है सर। एडवोकेट का काम है अपने क्लाइंट का पक्ष रखना, उसके बाद सक्षम अधिकारी, सक्षम कोर्ट, सक्षम न्यायालय। अभी मैं मतलब उनका एलिगेशन है कि मैं हर डिपार्टमेंट, हर जगह पे जो भी मैनेज करता हूँ, अगर इस तरह का उन्होंने एलिगेशन मेरे खिलाफ़ किया है तो वो बिल्कुल गलत है।
और इसके लिए मैं जो लीगल कार्रवाई हो सकती है, अगर इस तरह का उन्होंने पब्लिक में बोला है तो मैं 100% उसके खिलाफ एक्शन लूँगा। ऐसी कोई भी बात हमने ना की है, ना हम ऐसा कुछ काम करते। 1 रुपया भी हम मैनेजमेंट या 1 रुपये की भी हम मैनेजमेंट नहीं करते रहे। वो भोईर साहब का भी असूल है और हमारा भी असूल है की हम बिल्कुल भी कोई भी चीज़ की मैनेजमेंट में अधिकारी आले होते, काय निदर्शनामध्ये गोष्टी आणल्या, तर काय कधी प्रकरण काय आहे? आज हा जो प्लॉट आहे उल्हास एनसीडी शाळेच्या समोर, बालेराव बंगल्याच्या समोर पोलीस लाईन, जुनी पोलीस लाईन, ही जागा एक सखाराम तुकाराम पाटील म्हणून यांना अलॉट झालेली आहे। ती जागा त्यांना अलॉट झालेली असताना टोटल याच्यामध्ये 8,800 वाल त्यांना अलॉट झालेली आहे। त्या शहरामधले तसे मुख्य 5 प्लॉट्स आहेत, त्यामध्ये पोलीस लाईन, विनसची स्मशानभूमी, गौशाळा, आणखीन 2 प्लॉट्स आहेत। त्या जागेच्या अगेन्स्टमध्ये आपण कोर्टामध्ये ऑलरेडी PI दाखल केली आहे। आज अधिकारी इकडे मोजणी करायला आले असता, मोजणी 5 तारखेला झालेली आहे। मोजणी ही 5 तारखेला इकडच्या रहिवाशांनी आणि मी इकडे ही मोजणी आम्ही त्यांना पिटाळून लावली, मोजणी तिथे होऊ दिलेली नाही आहे। स्पष्टपणाने सांगायला गेलं तर मोजणी ते झालेली नसताना आज ते जेव्हा लोकांच्या हरकती गेल्या, कायद्यानुसार त्यांनी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या लोकांना त्यांनी नोटिसेस हायर करायला हव्या होत्या की बाबा तुम्ही इथे हजर राहा, तुमच्या ऑब्जेक्शन्स असतील तर काय हरकती असतील तर तिथे नोंदवा। कुणाची हरकती न घेता सगळ्यांना अंधारात ठेवून हे सगळं कारभार चाललेलं आहे। याच्यामध्ये पूर्णपणाने रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे पूर्णपणाने याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। सगळे अधिकारी त्यांना पूर्णपणाने पडद्यामागून, पडद्याआडून, अंडर टेबल पूर्ण फॉर आहेत आणि पूर्ण मदत करत आहेत। आपण न्यायालयात गेलात काय सांग? मी हायकोर्टामध्ये माझ्या नावाने टोटल 8,800 वालवरती मी PI दाखल केलेली आहे 12 तारखेला 12/2/2025 रोजी। हायकोर्टापर्यंत आपण गेलेलो आहे आणि हायकोर्टातनं मला खात्री आहे की हायकोर्ट नक्कीच याला न्याय मिळेल। मला म्हणजे घरात निघाला जवळजवळ 38 लोकांना नोटिसेस निघालेले आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं त्यांना काय मिळेल किंवा काय असं काहीही नाही आहे। ताबा देण्याचा काय प्रयत्न झाला का तुमच्या गावात? ताबा त्यांना दिला आहे असं ते सांगतात। त्या दिवशी ताब्याचं तुम्हाला मी सांगतो, ताब्याचं लेटर आम्ही हायकोर्टात असताना 12 तारखेला ताब्याचं लेटर इथे पकडलं, अधिकाऱ्यांनी 1 सेकंड पण नाही पकडलं, फोटो काढला आणि पळून गेलेत। पब्लिकने विचारायच्या आधी इकडे निघून गेलेले ते। कोण अधिकारी होते, त्यांचं नाव काय? नाही काही कल्पना नाही। त्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे उल्हासनगरचे तलाठी सोनवणे त्यांनी इकडे ताबा दिलेला आहे, आणि मी सोनवणेला विचारलं असता सोनवणेने मला सांगितलं की मला SDMचा आदेश होता म्हणून। ज्या घरांना नोटीस दिले ते घर किती वर्षापासून इथे आहेत? ते बिफोर 65 म्हणजे 65 सालापूर्वीपासून सगळे इथे राहत आहेत। प्रत्येकाकडे पुरावे आहेत आणि प्रत्येक 50-60 वर्षाच्या पूर्वीचे सगळे रहिवासी आहेत। एकही रहिवासी इथे काल आलाय आणि काल राहिला असं एकही नाही आहे, आणि सगळ्यांकडे पुरावे, टॅक्स पावत्या त्यांच्या उल्हासनगर नगरपालिकेच्या पासूनच्या त्यांच्याकडे टॅक्स पावतात। पुढची लढाई काय असेल? पुढची लढाई तीच, रस्त्यावरती उतरेल मी। माझ्या लोकांचे घर याच्यामध्ये, स्वतः माझा बंगला सुद्धा बाधित आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो। याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, मी स्वतः PI दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि जर रस्त्यावरची जर लढाई लागली तरी मी रस्त्यावरती आंदोलन करणार। मी ऑलरेडी उपोषणाचा इशारा दिलेला आहे अधिकाऱ्यांना। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।